आणि मला असं वाटतं की पाकिस्तानला हवं आहे की मोदी न येता जर राहुल की असे कोणी आले तर त्यांना त्याचा फायदा आहे. त्यामुळे पाकिस्तानला खुश करणारा राहुल पाहिजे का भारताला मजबूत करणारे मोदी पाहिजेत, हे मतदानात जनतेला आज ठरवायचं आहे. मतदान सुरू आहे, मतदानाचा टक्का वाढताना दिसतो हळूहळू. कसं बघता देशभरातील या मतदानाच्या टक्के आकडेवारीकडे? आज सकाळी जे मतदान सुरू झालं पहिल्या तासाभरात तर खूप कमी होतं, पण मला असं वाटतं की नंतरच्या टप्प्यामध्ये एक चांगली वाढ ही दुपारी 12पर्यंतचे जे आकडे आले आहेत, विशेषतः मी बिहारचा सतत पाठपुरावा करतो आहे, तर एकदम 27-28% वर जाणं दुपारी 12पर्यंत ही एक चांगली गोष्ट आहे. जसं 14ला हे पाहिलं होतं आपण, त्या पद्धतीने मतदान होताना दिसतं आहे. मला वाटतं की पहिल्या फेजमध्ये मतदान होताना जे आम्हाला काळजी होती की येणार तर मोदीच, कशाला बाहेर पडलं पाहिजे, हे भाजप समर्थक पण करत होते आणि विरोधक पण म्हणायचे काय जाऊन मतदान काँग्रेसला देऊन उपयोग आहे, मोदीच येणार शेवटी. तर त्यातून जरा मला वाटतं की खाली आम्ही बूथ लेवलपर्यंत ज्या काही प्रयत्न वाढवले त्यातून हे आजचं मतदान अधिक होताना दिसतंय आणि जाणवतं आहे पॉझिटिव्हली. लालू प्रसाद यादव म्हणालेत की मुस्लिम आरक्षण देणार आणि त्या संदर्भात विधान केलं त्यांनी. नाही, मला तर खरंच आश्चर्य वाटतं आहे की कर्नाटकमध्ये सगळं SC OBC आरक्षण मुसलमानांना देणार. फारुख अब्दुल्ला जयशंकरांवर बोलले की बा आम्ही असं असं न्यूक्लिअर करू, तर पाकिस्तानने काय मागण्या घातल्या आहेत का? त्यानंतर लालूंचं हे असं वक्तव्य येणं म्हणजे एक प्रकारे ठराविक मतांवर नजर ठेवून त्यांना खुश करत राहणं. आणि मला असं वाटतं की पाकिस्तानला हवं आहे की मोदी न येता जर राहुल की असे कोणी आले तर त्यांना त्याचा फायदा आहे. त्यामुळे पाकिस्तानला खुश करणारा राहुल पाहिजे का भारताला मजबूत करणारे मोदी पाहिजेत, हे मतदानात जनतेला आज ठरवायचं आहे. महाराष्ट्रातील 11 मतदारसंघामध्ये आज खरं तर निवडणूक होती, पण प्रामुख्याने जर बघायला गेलं तर बारामतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागल्याचं बघायला मिळते. बारामतीमध्ये प्रामुख्याने सुप्रिया सुळेंच्या गटाकडनं म्हणा किंवा रोहित पवारांकडनं टीका केली जाते की अजित पवारांनी खूप मोठे पैसे वाटलेले आहेत, तसे त्यांनी व्हिडिओ ट्विट केलेले आहेत आणि मतदारसंघ बूथच्या बूथ ताब्यात घेतात अशा पद्धतीचा आरोप रोहित पवारांनी केला. मला वाटतं हे व्हिडिओ ना मागच्या निवडणुकांचे असतील, जे सुप्रियाताईंसाठी त्यावेळी केलं असेल तेच व्हिडिओ त्यांनी यावेळी बाहेर काढले असतील. सर, एक प्रश्न जयराम रमेश यांनी म्हटलं की मराठी अभिजात भाषेचा दर्जा, तर तुम्ही त्यावेळी मराठी भाषा मंत्री होता, तर काय सांगाल? जयराम रमेश म्हणतात की यांनी दिला नाही भाजपने. मला असं वाटतं की काँग्रेसने कधी गेल्या 5 वर्षात मागणी केली संसदेमध्ये. शिवसेनेचे अरविंद सावंत जे युतीत होते त्यांनी केली होती, बाकीच्यांनी केली होती, पण कुठेच काँग्रेसने मागणी करताना दिसलं नाही. तर काँग्रेसला आज हा प्रश्न विचारायचा अधिकार काय आहे? ते 4 ते 14 होते त्यावेळी मी विरोधी पक्षनेता म्हणून, मी आमदार म्हणून मागणी केली होती, शिष्टमंडळ आम्ही आणलं होतं, तर त्यावेळी तर तुम्ही केलं नाही. आणि आज कशाला? मी तुम्हाला काय मराठी मतदार इतका मूर्ख वाटतो का जयराम रमेशजी की निवडणुकीला तुम्ही बोललात की ते तुमच्यावर विश्वास ठेवतील? मराठी माणूस खूप सुज्ञ आहे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जाचा विषय आहे, तर तो मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी आहे. आणि मला असं वाटतं की त्याचं काम आता जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आलं आहे आणि ते होईल. बस झालं. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.